या करी पाहुणे रुबरा कांडी तो ठोमरा संता लागी गायसी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे फुले पाणी विशिशी नेतसे उदंड देऊनी दिखांड ब्राह्मणांशी बायलीच्या गोता आवडीने पोसी माता पितयांशी दवडोणी गायीशी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया गायीशी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी गोड लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील 322व्या क्रमांकाचा आपला अभंग आज चालू झालेला आहे आणि हा अभंग निषेधात्मक आहे। हे अभंग कसा आहे? निषेध, पामर माणसाचा निषेध केला या अभंगावर। या अभंगातला बघाय सगळा हे आचरण करणारा पामर आहे। पामर विषय नाही बरं, पामर आहे आणि पामराचा निषेध केला तुकोबारायांनी। मनुष्य जन्माला आले आणि पामरासारखं जर वागायला लागले तर जनावरात आणि माणसात काय फरक आहे? हे आदिवासी लोक आपण म्हणतो की पारधी लोक, पारध्यासारखे मराठ्यात बी आहेत ना, फक्त जन्मले मराठ्याच्या वंशात मग काय झालं, पण वागणूक सगळी कशी पारध्यासारखीच वागणूक। असे जे कोणी विषयी लोक आहेत, काही पामर लोक आहेत, अशा पामरांचा निषेध केला तुकोबारायांनी आवून थुंका तोंडावरी। तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी, तोंडावर थुका जातो यम लोका भोगावया, जातो यमपुरी भोगावया। तुका म्हणे काय त्याच्या थुंका तोंडावरी आणि जातो यमपुरी भोगावया। त्याच्या तोंडावर थुंका, तोंडावर थुंका म्हणजे निषेध केला, निषेध केला। फालतू माणूस फालतू। तुकाराम महाराज म्हणजे वेद एक महाराज, वेद त्यांचा निर्णय महाराज सांगतील ती निर्णय गाथ्यातला वेदाला प्रमाण आहे। वेदाला एक कळ सांगायचं आणि गाथा आचरणात आणायचा, गरज नाही वेदाला बघायची। वेद कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? अभ्यासुका लोकांना, इतर लोकांना वेद काय म्हणायला, काय सांगायला, काय शिकवायला, कुठे काय कोणाला माहिती आहे? हा, आणि मग त्या वेदाच्या आधारे शिकेले ना, वेदाला अनुसरूनच बोलले महाराज। मग तुम्ही कसं वागायचं कसं नाही वागायचं त्याच्यासाठी सांग। म्हणून वेदामध्ये 2 भाग आहेत। वेदामध्ये म्हणजे विहित कर्म आणि निषिद्ध कर्म। वेद बोधित कर्मातले भाग 2। वेद बोधित कर्मातले भाग किती? एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म। मग निषिद्ध कर्म का वर्णन करावं लागलं वेगात? विहित ठीक आहे, विहित म्हणजे करावं म्हणून सांगितलंय ते की तुम्ही करणे आवश्यक आहे मनुष्य जन्माला आल्यावर, असं वागा, हा, आणि त्याच्याप्रमाणे चला। म्हणजे ही परमार्थी घटना आहे, घटना, आणि ती ईश्वराच्या घरची आहे। तो न्याय कोणाच्या घरचा आहे? ईश्वराच्या घर। आणि मग ईश्वरानं सांगितलेला न्याय म्हणजे वेदात आहे, आणि वेद म्हणजे घटना, संविधान। आणि मग असं जे वेदाचा आदेश आहे त्या आदेशात असं सांगितलंय किंवा हे करू नका आणि हे करा, आणि 2 भाग आहेत, हे करा
म्हणजे मी सांगतोय, सांगितलं तसं वागा. मग ते ग्रस्तानं कसं वागा, ब्रह्मचर्यानं कसं वागा, संन्यासानं कसं वागा, वानप्रस्थानं कसं वागा, क्षत्रियानं कसं वागा, हे झाला आश्रम धर्म. 4 आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यासी, हे आश्रम धर्म सांगितले. त्याच्यामध्ये वर्ण धर्म, तुम्ही ब्राह्मण आहे त्यांनी कसं वागा, तुम्ही क्षत्रिय आहेत त्यांनी कसं वागा, तुम्ही वैश्य आहेत त्यांनी कसं वागा, आणि तुम्ही शूद्र आहे तर तुम्ही कसं वागायचं, असा निर्णय वेदामध्ये सांगितला. आणि मग ते वागा म्हणून सांगितलं ते, आणि वागू नका असं. मग कसं वागू नका, निषेधात्मक वागू नका. मग ते निषेधात्मक एक फाटा सांगितला. त्या फाट्यातून असं करू नका, तसं करू नका, तसं करू नका, तसं करू नका, तसं करू नका, सगळं सांगावं लागलं ना. सगळं सांगावं लागलं. जसा डॉक्टर दवाखान्यातला, हे खा त्या बिमारीला आणि ते खाऊ नका, पथ्य खा खाऊ नका. मला एक कागद दिला होता डॉक्टर, ते मुतखडा झाल्यावर, मुतखडा झाला आणि ते म्हणते मुतखडा लय लय दुखत आहे बरं, पोट गडबडा लोळते म्हणून. तेव्हा ते चव्हाण डॉक्टर येतो बरोबर, गणेश चव्हाण, आणि त्याच्याकडे गेल्यावर मग त्यानं ते केलं आणि ते पाळलं, ते पडला औषध गोळ्यानं, काय लागलं नाही काय नाही, ऑपरेशनची पडले. मग त्यांना ते मी म्हटलं हे कशापासून, मग ते कागद देऊन टाक, हो म्हणा नाही म्हणा. काय हो म्हणा नाही म्हणजे ह्याला अनुकूल काय प्रतिकूल काय मुतखड्याला. मग हे असे पदार्थ खाल्ले जे स्निग्ध पदार्थ आहेत का, जे ते साईसारखे हे ते, त्यानं ती मुतखडा वाढवतो. असे काही पदार्थ लिहून देईल ते, त्यानं ही मुतखडा वाढवते आणि त्या पदार्थानं पडते. त्यापैकी ती चमकोऱ्यांनी पडते म्हणून तुझी औषध होते. आणि तिथं ते आता काय सांगावं तुम्हाला, हे काय बघा प्रकृती आहे, हिला हे बी जमत नाही हे जमत. मला सांगितलं लोकांना की चमकोऱ्याची पानं खा, आणि मला मरणाची आवडत येते. चमकोऱ्याचे नळगे ते, पण ते पानाला ह्याचं पीठ लावून लाखाचं पान करतेत का नाही, ते लय मला आवडायचं लहानपणापासून. आणि ते खा म्हणून सांगितलं, त्याला चांगलं आहे. लोकांनी सांगितलं, गावड्या लोक जुने काळात औषध सांगणारे, तुम्ही चमकोऱ्याची पानं खा, ते पान तुटी नाही काही लावले औषध, मी त्याच्यामुळे लावलेच ना, त्या अनुभवातून लावले. मुतखडावाल्याला बरेकडे उपयोगाला येते. बरं झडक्या नाही खालत काय होत नाही बरं, त्याचे लई चवदार आहे. एक पान रोज खाल्लं का तुमच्या अंघोळी पडलं का, ते चवदार पान आहे, रोज खाला एक पान, काय होत नाही, चांगलं असते. आणि रोग झाला त्याने मुतखडाचे ते पडते. त्यानं मला नरवळून कोणतरी आणून दिलं हे ज्ञान म्हणत, आणि ते लावलं झाड मी घरी, त्याचं बी बघा आता किती झालं. आता चमकोळा खाल्ला मी, 7 दिवस छाक लावली, झाला मुळे. मुळे वार घालते ना, त्यानं उचललं कोणी काय उचललं म्हणतात, बद्रीनारायणचा रामचा त्याच्यातच गेला. हो काय त्या देहाला तादात मी मिळवले, कशाला देहाचं तादात मी दिलं मला बाबा, त्याच्यावर मी वेगळा पाहिजे. काय दुखायचं मला तसं दुखू दे, पण लय त्रास झाला महाराज, ऑपरेशन करावं लागलं पुन्हा. त्यानं उचललं मला, मी डॉक्टरला विचारलं, ते म्हणजे त्याला विरुद्ध या, आता त्याला विरुद्ध ते ह्याला विरुद्ध हे कसं काय. म्हणजे काय, म्हणजे हे खाऊ नका, ते तसं असं वागू नका, तसं वागा. हे वेदातला हो म्हणा नाही म्हणा असे 2 फाटे आहेत. हो, त्याचं नाव विहित निषिद्ध असे 2 फाटे. आणि मग आता ते वेदातले 2 फाटे वागू नका वागा, हे खरंय. पण कोणला वेद कळायलाय आणि कोण वेदाकडे चालले, कोण आणि चालले तरी कोण, अभ्यास करायला कोण, बरं अभ्यास करून कोण कोणला सांगायले मिळेल. ह्या संतांना दया आली, तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना दया आली आपली. हो, माऊलीला तरी ज्ञानेश्वरी करायला प्रमाण आहे भगवद्गीतेचं महाराज. इथं गात्याला का प्रमाण आहे को, म्हणून ज्ञानेश्वरी सांगणं सोपी आहे. अभ्यास केल्यावर ज्ञानेश्वरी सांगणं, कारण का त्याला अनुभव आहे ना.
अन्वय या श्लोकातून भगवान बोलले आणि त्या श्लोकातून बोलत असताना त्यांनी त्या ओव्या केल्या. ते प्रकरण म्हणजे प्रकरण नाही ना. अर्जुनाला हे असं सांगितलं तर सांगितलं, हे गुणातीताचं वर्णन, अमुक वर्णन, चित्तप्रज्ञाचं वर्णन, कानुकी वर्णन, हे असं धरू नये ना. पदरला पदर धरू नये. पदरला पदर त्यांना प्रश्न येणं उत्तर. इथं काय प्रश्न उत्तर येईल का? काहीच नाही की गात्यात. मग गाथा सांगणं अवघड आहे असा त्याचा अर्थ आहे. मग आता ते ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी वेदच आहे. श्रुतीची कोट कांदमत्रय श्रुतीची कोटी समानी ही श्रुतीच आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी व्यवहार शिकविला आहे ना दृष्टांतातून. जिथं जिथं सिद्धांत असते त्या सिद्धांताला जर त्यांनी दृष्टांत दिला असेल तर त्याच्यामध्ये काय शिकविलं? व्यवहार. पथ्य द्विषया पोषी ज्वरू द्विपद विषया अंधकार. कशासाठी सांगितलं? कशासाठी? पथ्य द्विषया पोषी ज्वरू. पतीचा द्वेष केला, पतीचा म्हणजे आवपतीनं वागला की समजायचा रोग आला यानं सांभाळलं. काय माऊली काय म्हणले? आवपतीनं वागले तुम्ही की तुम्ही कोणाला सांभाळलं? रोग आला. वैद्यक शास्त्र सांगितलं की नाही? म्हणजे तुम्ही वागण्यात आवपत करू नका. आवपत केली की रोग झाल्याशिवाय राहतच नाही. मग चेंपुरा खाल्ल्यावर मुतक हे मुळे यार पत आहे जास्त खाल्ल्यावर खाऊ नको जास्त. वैद्यक शास्त्र, जीवशास्त्र, भौतिक शास्त्र सगळे आणि तुमच्या कसं वागायचं हे दृष्टांतातून शिकविलं. आणि सिद्धांतात मोक्ष कसा मिळेल हे सगळ्या संतांचं बघा तुम्ही. महाराज ह्याच्याकडे काय लोक आहेत, काय ज्ञान आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा इथं निषेध विधी दोन्ही सांगितले गाथ्यामध्ये. हे विधी न वागणे, हे निषेध न वागणे, हे चांगलं नाही आहे. म्हणून आपल्याला वेद कळत नाहीत, नका कळू द्या. गाथा बघा आणि गाथा सांगेल तुकाराम महाराज सांगतील तसं तुम्ही बघा. तुमचं कल्याण होऊन जाईल, कल्याण होऊन जाईल. वेदाकडे कशाला जायची गरज आहे? वेद इथंच. तुकाराम महाराजांना गाथा म्हणजे काय? तुकोपनिषद पंचम वेद. आपण गाथ्याच्या सांगितल्यावर घेतो पत्र घेऊ. तुकोपनिषद पंचम वेद. एका ठिकाणी म्हणजे विधी निषेधाची डोई पडले ते देऊन ऐक कधी असे एका ठिकाणी असे म्हणजे तसं नाही रे. भक्ती करीत असताना ते तिथे लावलेलं आहे, इकडं नाही. निषेधाचं वर्णन. आणि मग ते मग अर्जुन उद्धवाने प्रश्न केलाय तसा भागवतामध्ये. म्हणजे वा हे गुण हे दोष, हे गुण आणि दोष हे कोणी सांगितले? वेदांत. आम्हाला कोणी दाखविले? वेदांत. हे बरं चोरी करते, फालतोय, अमुक आहे, टमुक आहे, हे असं असं बरं काय. आणि ती चोरी करणं बेकार आहे, हे वागतायचं 10 रुपये ते बेकार आहे. असे हे अवगुण आणि हे गुण म्हणजे गुण आणि दोष हे दाखवून कोणी दिले आम्हाला? वेदांत. आणि मग तुझाच वेद सांगतोय गुण दोष बघू नका, आपलं बघा. आणि तू म्हणतो गुण दोष पाहू नका. मग आम्ही वागायचं कसं? ते म्हणले तुला कळत नाही, दोष त्यागात सांगितले. बाळा उद्धवा, माझ्या वेदाला गुण दोष सांगितले, पण दोष कशासाठी दाखविले? त्याची निंदा कर म्हणून नाही दाखविले. त्या माणसाची निंदा कर किंवा त्याचं वाकडं लाव याच्यासाठी नाही दाखविले. ते माणूस बेकार आहे तसं आपण वागायचं नाही, एवढं बघायचं आणि आपल्या आपण सुधारणा करायची. आणि तुम्ही जर त्याच्याच गुताळ्यात पडले मग तुम्ही त्याच्यातच बुडून जाल ना, तर कसं होईल? त्याच्यासाठी फक्त दोष बघायचा, दोष त्यागून टाकायचा आणि त्याच्यातला गुण असेल ते घ्यायचा. मग सृष्टीत गुण दोष भरलेलेच आहेत. प्रत्येक माणसात काही गुण आहेत, काही दोष आहेत. गाय दूध देती, वासर देती, गोमूत्र देती, काय असे गुण तिचे चांगले की नाही? झाडं मोडू लागली, दोष आहे का गुण आहे? दोष आहे. लाथ हाणती, हे दोष आहेत ना. म्हणजे प्रत्येक प्राण्यात दोष गुण आहेत की नाही? आता आपल्या माणसामध्ये सगळा कितीही माणूस बेकार, कितीही माणूस बेकार असले, त्याच्यात एखादा तरी गुण चांगला असते. चांगला गुण एखादा तरी त्या माणसाकडून शिकायसारखा असते का नसते? हो, काही काही गुण शिकायसारखे असतात त्याच्याकडून. आता कोणात जास्त दोष असतील तर कोणात गुण जास्त असतील, पण दोष गुण भरलेले निवळ ते माणूस. घोड्याला 72 फळ येतो. घोड्याला किती फळ? तुकाराम महाराज म्हणले 72 खोडी पण देव म्हणून कंठी तैसा मी जगनीठी म्हणे तू खा.
घोड्याला बघा ना, घोड्याचं सिक्युरिटी नाही ते. आणि आमचे लहानपणी म्हणत होते महाराज, ते बदामातला कळत होतं मुसलमानाला घोडं बघायला गेलं तर आमचं घोडं घ्यायला गेलो तो बाबा काय सांगावं तुम्हाला. हा तिथे बदामात ही 72 खोड्या. आता कोणत्या खोड्या कुठं ते भोरे काय आपल्याला, तर ते देवमन कंठाला पाहिजे. त्याच्या गळ्याला देवमन झाला एक भवरा असते, आपल्या गाईला भोवरी असतेच ना. तर देवमन नावाचा भवरा इथं असला गळ्याला, त्याला देवमन म्हणते. ते असला कंठाला का किती खोड्या असतो त्याच्या घोड्याला माग देवमन दाबून काय म्हणतो करा मला दिला त्या घोड्याचा. घोड्याची परीक्षा करा त्याच्यावरून. 72 खोडी तर देवमन कंठी तैसा मी जगेठी म्हणे तुका. तसा मी म्हणले किती माझ्या खोड्या असू दे, आपण भक्ती करतोय तुझ्या देवा तोही करणं म्हणून लागले, देवाला बोलू लागले. मी कसलाय खदरावले असू दे कसा असेल तसा देवा, पण तुझी काय करतोय भक्ती. आणि भक्ती करीत असल्यामुळे मला काय देवमणी येते. तसा भास्कराचा देवमणी राग येत नाही. किती खोड्या असल्या तरी राग येत नाही ना. मग देवमणी दाबून टाकायला खोड्या. लक्षात आलं. म्हणजे प्रत्येक माणसात गुण आणि दोष असतात, फक्त जास्त कमी असतात. मग ते दोष लोकांचे बघत बसायचे का नाही. फक्त दोष त्यागण्यासाठी वेदानं सांगितले. आणि वेदाने हे दाखविले नसते तर तुम्हाला दोष काय कळले असते. मग वेदाचा उपकार आहे आपल्याला. मग वेदानं सांगितलं पण वेदापर्यंत जाता येत नाही किंवा कोणी जात. मग त्याच्यासाठी महाराज अवतरले. आणि महाराज अवतरले आणि म्हणून लयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती आणि स्व सच्चिदानंद का न व्हावी ते. सच्चिदानंद रूप का नाहीत म्हटले होते. तो का म्हणे आम्ही विधीचे जनिते आणि स्वयंभू ऐते केले न हो. महाराजांच्या अभंगात छाती ठोकपणानं म्हणते आम्ही विधीचे जनिते, म्हणजे वेद विधीला निर्माण करणारे आम्ही म्हणजे ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्मरूप झाल्याशिवाय विधीचे जनिते होत म्हणता येत. जे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती केली आहे आणि स्वरूपावर आरूढ आहे अशाच माणसानं म्हणावं की आम्ही विधीचे जनिते. इतरांना म्हणायची काय टाप होती. तुकाराम महाराज होते तसे. म्हणून विधीचे म्हणजे वेद आम्ही निर्माण केले, आम्ही ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मांड वेद निर्माण केले. जयाचे निश्वासी जन्मलेती तो सत्य प्रतिज्ञ पैंजेसी बोलीला सोमुखे. हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो सोयी सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. अरे वेद 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 काय भोगता. वेद झोपीतले त्याची उसमलाय, झोपीत पावळलाय कोण देव. आणि त्याच्या श्वासोश्वासावाट वेदाची उत्पत्ती निद्रिताचा घोर म्हणले ना. मग झोपीतून भाव. इथं भगवद्गीता जागृत अवस्थेत केली कृष्ण अवतारात. म्हणून भगवद्गीता वेदापेक्षा श्रेष्ठ आहे असं कोणाला म्हणायचंय. ज्ञानोबाळ्यांना इथं म्हणून ती ओवी बर काय निद्रिताचा हा वेदार्थ सागरू. भगवद्गीता नाही आहे वेदार्थ सागरू. जया निद्रिताचा घोरू पण तो प्रत्यक्ष सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवाद. तो सर्वेश्वर ब्रह्मांड नाही इथं स्वतः बोललाय. म्हणून वेदापेक्षा सरस काय आहे गीता. आता तिथं पटवायचे कोणला मौलीला. त्याप्रमाणे गाथा सुद्धा आणि वेदाचा प्रमाणभूत आहे. निद्रिताचा घोर ते वेद आहे आणि जागृत अवस्थेत तुका विष्णू नाही दुधा. विष्णू स्वरूप तुकाराम महाराज आहे. आणि त्या विष्णू स्वरूप तुकाराम महाराजांनी निषेध कशाला म्हणतात आणि विधी कशाला म्हणतात हे सांगितलं त्यामध्ये. आणि तुम्ही कसं वागावं म्हणून पामरासारखं वागू नये याच्यासाठी पामराच्या वागण्याचा वर्णन करून त्याचा निषेध केला. थुंका त्याच्या तोंडात. मग त्याच्या तोंडावरील थुंका म्हणजे तुम्ही असं वागू नका. असं सिद्ध व्हायला की नाही अभंगात सिद्ध व्हायले. हो चला काय करतेत माणसं वागण्यात पामर माणसं. सोयर्या करी पाहुणेरू बरा. हे पामर लोक आहेत बरं काय. हो घरला पाहुणे आले येवाई जावाई की पाहुणेरू काय आदरातिथ्य महाराज. खरंच बघावं मोठ्या मोठ्या लोकांच्या तो काय म्हणा ते लय थाट हो लय थाट. काय खायला काय प्यायला काय रांगोळ्या भरणं काय. रांगोळ्या भरीत नाही का पाहुण्याला. ताटाला रांगोळ्या बसायला पाठ ताटाला पाठ पाठीला पाठ पोटालाच नसतंय फक्त.
सगळा ठीक आहे साहेब, तुम्हाला पाहुणे होऊन गेला असताना कुठं कसा थाट असते. हा बघा काय नाना प्रकारचे आम्हाला फुलं घ्यायला हे वाद घ्यायची फुलं काय करणार आहे. ते तो राहिले स्मशाने धन आणि भूमो पशवशी गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुभोग क्षिती जुई का. हे पाहुणे रावळे फक्त मला येते तो मातीला आग्नी टाकूस तर उठाला जमते फुकून काम संपलं. चला आपल्या घरला लागली वरती कळली पडला काय करून करून काय करते बिचारी. आणि तेवढंच काम आहे त्याचं, त्याला तेवढंच करता येते कारण का ते बी त्याच्यातलीच आहेत ना, ते बी परंपरेत मरणारच आहेत ना. आणि मरके कुठं मरणार, मरके माणसं दुसऱ्या मरक्याचं मरण कसे निवारण करू शकतील. ते काय अमर आहेत का बिचारे, नाही ना. पण तुम्ही थाटमाट किती केला पाहुण्याचा, किती केला, किती आदर केला. आदर करू नका असं मात्र नाही बरं, पण तसा संतायचा बी करा हे म्हणायचं इथं महाराजाला. व्यवहार सांगते पाहुण्याचा तितक्या पुरता आदर करा. तुमचा योहे घरला आलाय, पोरीचा बापा असो का पोरा म्हणजे आपल्या पोराचा सासरा असो, दोन्ही इवाईच आहेत ना. पोरीचा सासरा तरी इवाई आणि पोराचा सासरा तरी इवाई, पण आपल्याला थोडासा फरक असते. पोरीचा सासरा जरा लई गोड लागते नाही काय. कसं आहे की फोडलंय ना आणि फोडायला येत ना, झटक्याला फुटायला येते. पोरग आपलं तिकडे बिघडलं की गेलं. मला वाटतं सगळं आड फिरलं की काय कुरमुडी खाली राहतच नाही. वरला आड फिरले कुरमुड्याचं काय खरे खाली बँकेचं कसा प्रकार होते महाराज. घरचं पोरगच तिकडून गेलं का आडच बदललं आणि मग झोपडं तिकडच गेलं आणि हे बसल्याला झोपड्याचा उघडा पडला, म्हातारा पडला का नाही, झटक्यात पडते. अशी परिस्थिती सध्या पाहिली. आणि हे त्याचा गैरफायदा घ्यायला बघा पोरीचे बाप. पण पोरीच्या बापायला हे कळावं लागतंय पोरीचं खाल्लेलं चांगलं नाही. पोरी कोणाचंही खाव पण पोरीचं खाऊच नाही. तिला लावणं झालं तिथं लावा नाही न लावा त्याच्याबद्दल नाही, पण तिच्यातलं खायचंच नाही अजिबातच नाही. पोरीचा रुपया आपल्या घरात आला न इतकी काळजी घेतली पाहिजे. उसणवारी सुद्धा नको पैशाचे द्यायची, उसने सुद्धा नको. त्यांना उसने आपण द्या उपकार करावं जावयावर काय अडचण नाही. पोरीचं चांगलं करण्यासाठी 1,00,000-2 लाख गेले उसने पासने लग्नाला कार्याला हरकत नाही, पण त्याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका. पोरीचं खाणं चांगलं नाहीच हे लक्षात ठेवा. महत्वाची बाब आहे ही महत्वाची बाब आहे. भाड खाल्ल्याचं पाप लागते. भाड खाल्लं कन्यादान करायला म्हणजे तुम्ही दान केलेली वस्तूंचा स्वीकार केला. अहो रामप्रभू विमानात नाही बसले, लंकेत का गेले नाही. लंकेत अभिषेक करायला या संपलत सगळं त्यांचा वनवास, पण अभिषेक करायला तर त्यावेळेला राम म्हणले माझ्या भक्ताला मी दान दिलेली लंका आहे आणि दानात शिरणं दात्याला दूषण आहे, त्याच्यासाठी मी लंकेत येणारी नाही. एक पुष्पक विमान आणलं विभीषणानं बसा नामा आणि तुम्हाला नेऊन सोडतो कुठं अयोध्येला. सगळं हे झालं. आता पुष्पक विमान रावणाचं आणि रावण मारलं त्याला मिळालं कोणला म्हणजे त्याला दिलंच ना राम. जेवढं रावणाची संपत्ती तेवढी कोणाला बहाल केली. आता विमानात विमान काय विभीषण तसंच विभीषण तर म्हणू लागला तसंच राहू द्या, तसं तर नाहीच, पण बसले सुद्धा नाही. राम म्हणले तुला दान दिलेली वस्तू विभीषणा त्या दान वस्तूचा फायदा घेणं बरोबर. मी तुझ्या विमानात बसणार, मी आलो पायानं वनवासात, तो पायानं अयोध्येला. हे पटलं नाही विश्वकर्म्यानं आणि विश्वकर्म्यानं दुसरं विमान निर्माण करून आणलं आणि विमान निर्माण करून आणल्यावर पाया पडला विश्वकर्मा आणि म्हणला प्रभू याच्यात हे तुम्हाला मी तुमच्यासाठी मला काय करायचं विमान म्हणले तू केलं नाही म्हणले की आता तुमच्यासाठी मी नवीन निर्माण केले. किती कलाकार असेल बघा, बात करूच विमान केलं त्याला तसलंच रावणासारखंच ते आणि रावणाचं तेनच केलं त्या ना मोठा देवाचा शिल्पकार आहे
म्हणून आताही थर्मलाईन येणं त्यानं पूजा असते. दसऱ्याला काल पूजा झाली असेल. विश्वकर्म्याची पूजा गावगाव होती. यंत्र जिथं जिथं यंत्र आहे, ज्ञान आहे, तिथं तिथं विश्वकर्म्याची पूजा असेल. सगळं शिल्पकलेतलं ज्ञान कसं कुठं बांधावं, कसं काय, सगळं सगळं हे कोणाचं आहे? विश्वकर्मा. नावच विश्वकर्मा, विष्णूचा अवतार आहे. आणि मग त्या विश्वकर्म्यानं विमान दुसरं केलं रामासाठी. तर राम नको म्हणाले तरी पण त्याने सांगितलं आता तुमच्यासाठी केले प्रभू, एवढं स्वीकार करा. डोळ्याला पाणी आलं. त्यावेळेला देव म्हणले, राम म्हणले हरकत नाही म्हणले, आता तुझ्या विमानाचा स्वीकार करतो. त्याच्यात बसले. अयोध्येला गेले, सांगितलं विमानाला मला गरज लागेल तेव्हा तुला माझं येत जाईल, तोपर्यंत मला काम नाही. जाईल कुठं बी जाईल. ते विमान मी तसलोय बघा, त्याला कुठं पार्किंगला झालं नाही. ते कुठं पार्किंग करतंय हाय बघा का नाही, जमलं का नाही. मला असं बघा जमलं बघा, असं होणं असावं आपल्याला. कसं कुठं लागेल तिथं पार्किंग, आपल्याला घेणं देणं नाही. आणि बिघडलं सुधारणं म्हणायची गरज कामगत आहे. ते कामगत असल्यामुळं बिघडलं सुधारलं काय म्हणायची गरज आहे. असलं वन तितकं विज्ञान प्रगतशील होतं. पण दान वस्तूच हक्क गाजविला का? मग तुमची मुलगी तुम्ही दान दिली या आणि तिच्या वस्तूचा, तिच्या संपत्तीचा तुम्ही गैरफायदा घेता. तिच्या बाबतीत तुम्ही वागा शहाणे असलात तर, आणि तिचा रुपया बी खाल्ला तर ती लक्षात ठेवा. आता पाहुण्याचा आदर करावा जमते. वगैरे वगैरे घरला आल्यावर पाहुणाच नाही, पण पाहुणा जितका आदराचा आहे तितकाच अतिथी आदराचा असा, हे महत्व. पाहुणा आल्यावर तुम्ही कसं करता? राम राम राम, वा वा वा, या या, पिशवी घेणं, आरखुटीला आणणं, अमुक करणं, लगेच पाणी त्याला देणं, लगेच गाडी टाकणं, लगेच तकवा टाकणं, लगेच चहा करणं, जसं हे करतात ना, हे करणं गरजेचं आहे. बरं करू नका असं नाही. बरं कोणता युवाई येऊ, पोरीचा सासरा येऊ का पोराचा सास, त्याच्यावर नाही. पाहुणे आहेत ना, पाहुण्याचा आदर केला पाहिजे बरं, काय लक्षात ठेवा. आणि करणं गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. पण तितकाच आदर अतिथी घरला आला तर करा ना तुम्ही. कुठं बिघडलं? आणि तितकाच आदर त्या अतिथीचा जर केला तर खरं सांगा बरं, मला वाटतंय पुण्य ते देईल का पाहुणा पुण्य देईल? नाही, पुण्य कोणत्यातला? अतिथी. पाहुण्याचं काहीच पुण्य नाही. फक्त नाही केलं तर पाप लागतं. त्याचा आदर नाही केलं पाप लागणार. अहो तुमचा पाहुणा आहे, तुमच्या घराला आला आणि तुम्ही तांब्यावर पण पाणी नाही जर दिलं, नाही जर वेळेला जेवाय केलं, त्याचं मन काय म्हणलं? मन दुखणार नाही. तर बोलली दिली किंवा इथं ह्याची बोलली केली आणि मला हे कवडी किंमत देत नाही आणि दुसरं काही ओळख आहे का नाही, कुठे जेवावं, असं त्याला दुःख वाटेल की नाही? मग ते दुःख वाटण्याचं पाप कोणाला लागलं? तुम्हाला. म्हणजे पाहुण्याचं आदरातिथ्य करावंच, कर्तव्यानं करावं, आवडीनं नाही, कर्तव्य दृष्टीने. आणि अतिथीचं आवडीनं करावं. त्याचं कारण एक आहे, पाहुणा जर उपाशी गेला तर पाप लागल बर काय, जेवून गेला तर पुण्य लागणार नाही. त्याचं काय पुण्य? त्याचं काय पुण्य? तुम्ही विधी केला विचारायचा. त्याच्या घरी तुम्ही गेल्यावर ते सन्मान करते, तुमच्या घरी आल्यावर तुम्ही सन्मान केला, हे विधी झाला. अतिथीच्या घरला जायचा विचार बी नाही. अतिथी आपल्या घरला आला आणि त्याचा आदर केला. मरुस्तर नाव घेते एक तर. मरुस्तर काय माणसे, काय माणसे. मी घरला गेलो महाराज, कुठं ठेवू कुठं नाही केलं, कुठं ठेवू कुठं नाही केलं, असं काय माणसं आहे ते. असं मनपूर्वक आशीर्वाद. आणि अतिथी म्हणून तर विनमुख गेली अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती त्याची सायकल्याची गती सूत्रतंतू. अरे अतिथी विनमुख जाऊ देऊ नका. अतिथी विनमुख गेला तर चांगलं नाहीये. म्हणून अतिथीची सेवा पाहुण्यासाठी करा, नाही पाहुण्याच्या तोडीची त्याच्याहून आवडीनं करा. ते तुमच्या फलाला येईल आणि पुण्य देऊन जाईल. म्हणून व्याही रुसला तर कन्यानं झाली, अतिथी रुसला तर ने पुण्य कोडी. नुकसान जास्त कोणती बघा, कोणती नुकसान तुमची जास्त व्हायली बघा. पाहुणा व्याही, व्याही म्हणजे व्हाई. तुम्ही ज्याच्या घरी पोरगी दिली त्या पोरीचा सासरा आला आणि त्याचा आदर तुम्ही नाही केला, त्याला तंका आला. आणि तंका आल्यावर ते घरला गेल्यावर ते पहिले सासरे म्हणजे मालकच होते ना, त्याच्यात हातात होतं पोरगी धारायची का नाही धारायची का, हे सगळं कोणाच्या हातात होतं पहिले. मी तर म्हणतो आताचे सासरे कसे रमायले हेच कमाल वाटायली मला. कारभारी म्हणजे कारभारी स्वतः, एक सूत्री कारभार. ताप नव्हती इतरांची बोलायला. आले का न्यायला, हो
पोरगी नाही सोयाबीन काम चालू आहे, पोरीला तुम्ही दिवाळीला यंदा नेऊ नका म्हणला की गपची. ते कोण नवरा बोलत नव्हता कोणी कुत्र बोलत नव्हतं. इतका रुबाब होता कोणाचा? सासऱ्याचा. आता त्या सासऱ्यात थोड पिकले तरी पण मजाक मरमर केल्याशिवाय राहतच नाही. मजाक थोबाडावर गेले काय गेले माणसं इथे, हे बिनाकलीचे कांदे माणसं नाही. आता तुम्ही काही म्हणाल. हा मी महाराज लबाड नाही, इमानदारीने बोलायलो. हा हे काय नाही, ही वय आमचं काय नाही बोला म्हणून. पण घ्यायच्या कोळी बाबतीत आणि त्या कोळी बाबतीत मी उदास झालो. बा तुमच्या का बायका येतात तुमचं तुम्ही बघा, मला समज नाही. मला माहित होतं हे आपलं ऐकणार आणि आपल्याला ह्याच्यात राहायचं बी नाही, ह्याच्यात राहायचंच नाही आपल्याला. तर ह्याला तरी आपल्याला आट्या कायला करायचंय म्हणून मोकळीत येऊन टाकली होती. झाडायच्या का झाडा, नाही झाडायच्या का तर न झाडा. आम्हाला इरत होत नाही महाराज. हा तिथंच मारतात तुम्ही. हातात कवडीच नाही आणि तुम्ही येण्यासारखं करायले. मग आता पहिल्या काळातला सासरा आणि पहिल्या काळातला सासरा आला पाहुण्याच्या घरला म्हणजे सोनच्या माहेरात, आणि त्या जर युवायानं नाही आदर केला तन करीत वापस जाणार आणि जाणार आणि पुन्हा पोरीला झाडणार. याच्या पलीकडे काय करेल तुमचं वाटलं? काय करेल वाटलं? हा कावत घालतायचे का नाही, फक्त पोरीला नेणार धाडाय नको. दुसरं काय वाटलं होईल? आपली पोरगी पंचवाळी पंचमीला बोलायला यायची नका येईल, तिच्याच घरी तर राहणार होते ना. बरं काय मग आती काय याही रुसली या कन्यानं धाडी नाथ महाराज भागवतात काय म्हणले, युवाई रुसला तर आपली पोरगी राहणार नाही. नुकसान एवढंच आहे, दुसरं काहीच नाही. पण आखीची रुसली या ने पुण्य कोणी पूर्वापार जे का जोडी तो ते रोकडी क्षेपावे. बघा नाही अतिथी तर अतिथीच आहे देव आहे, पण संतांची सेवा करा. कोणाची? म्हणून इकडे बघा निषेध केला पामराचा. सोयऱ्या करी पाहुणेरू बरा, सोयऱ्याचा पाहुणेर करते म्हणजे. पण कांडी तो ठोमरा संता लागे. संत घरला जेवाय आले किंवा त्यांना जेवाय करायचे तर ठोमरा कांडतय. आपण त्याचा विचार उद्या करू. टाइम संपतो, टाइम झाले ना 8 वाजले. उद्या विचार करू. संतायला जेवायला काय ठोमरा. आता बघा ते सांगतो उद्या तुम्हाला काय ठोमरा आहे. आणि सोयऱ्याला पाहुणेर वरण चपाती भात भाजी जिलबी बासुंदी ते पुसूच नका. 17 पदार्थ त्याला खायचं कळना कोणला काय खातेल निवडून जाते. एकच पॉइंट सांगतो बघा, परमार्थ सुधारायचा आहे. परमार्थ तर संताला जीव घालायचा आणि व्यवहार सुधारायचा आहे. व्यवहार तर धन करायला जीव घालायचा. भरत्याला नाही शेतकरी आहे. मेंढ्या असल्यावर धनगर. मेंढ्या कोणाकडे तिथं आधार कार्ड नाही, धनगर नाही. मेंढ्या नाही तर धनगर कसा होईल? ते ज्याच्याकडे मेंढ्या आहेत का त्या धनगराला तुम्ही बसून घ्या घेतात आणि संध्याकाळी जेवायला त्याला पदार्थ करा आणि त्या आठवड पदार्थ करून त्याला एक एक नमुना करून जेव घालून आपल्या मेंढ्या शेतात बसून घ्या. एखादं ढेल खातून निघते आणि बघा काय पीक देते. 4 वर्ष उरत त्याला